नरेंद्र मोदी लक्षद्वीपमध्ये गेल्यानं मालदीवमध्ये भूकंप आल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची कुणाची हिम्मत नसल्याचंही शिंदे म्हणालेत। पाहूया याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। हमारे मोदी जी लक्षद्वीप में क्या गए, वहां मालदीव में भूकंप आ गया, भूचाल सा आ गया। मागील अनेक दिवसांपासून लक्षद्वीप आणि मालदीववरून चांगलंच वातावरण तापलंय। दरम्यान याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंनी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। मोदी लक्षद्वीपला गेले आणि मालदीवमध्ये भूकंप आला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। हमारे मोदी जी लक्षद्वीप में क्या गए, वहां मालदीव में भूकंप आ गया, भूचाल सा आ गया। अब हमारे देश को बुरी नजर से देखने की हिम्मत कोई नहीं कर सकता है। यह सिर्फ और सिर्फ हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी के कोशिश से यह सब हो रहा है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जानेवारीला लक्षद्वीपचा दौरा केला। यावेळी त्यांनी काही फोटो ट्विट केले। दरम्यान यानंतर मालदीव सरकारच्या मंत्री मरियम शिवना आणि इतर नेत्यांनी मोदींच्या फोटोवर आक्षेपार्ह टिप्पणी केली। यानंतर भारत आणि मालदीव यांच्यामधला वाद चांगलाच वाढला। नेमकं प्रकरण काय आहे ते आपण पाहूया। पैसे कमावण्यासाठी लहान देशांची भारताकडून नक्कल, मालदीव सरकारचे नेते जाहिद रझीम यांची टीका। मालदीव सरकारमधल्या मंत्री मरियम शिवना यांच्याकडून मोदींचा विदूषक आणि इस्रायलची कठपुतली असा उल्लेख। मालशा शरीफ आणि महसून मजीद यांच्याकडून सुद्धा मोदींसंदर्भात वादग्रस्त टिप्पणी। मालदीव सरकारकडून आक्षेपार्ह टिप्पणी करणारे नेते आणि मंत्र्यांचं निलंबन। मंत्र्यांनी केलेल्या टिप्पण्या वैयक्तिक होत्या, त्याच्याशी सरकारचा संबंध नव्हता असं स्पष्टीकरण मालदीव सरकारनं दिलं होतं। मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर मालदीवच्या पर्यटनाला त्याचा चांगलाच फटका बसला। नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर बायकॉट मालदीव असा ट्रेंड सुरू झालाय। मालदीव सोडून भारतीय नागरिकांची लक्षद्वीपला पसंती। लक्षद्वीपची मार्च पर्यंतची सर्व तिकीटं बुक। भारतातील काही ऑनलाईन ट्रॅव्हल कंपन्यांकडून मालदीवची फ्लाइट्स बुकिंग रद्द। मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून। मालदीवचा 70% रोजगार पर्यटन क्षेत्रामधून निर्माण होतो। त्यातील 14 ते 20% उत्पन्न एकट्या भारतातून मिळतं। मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर भारतीय पर्यटकांची मालदीवकडे पाठ। भारतीय नागरिकांच्या पसंतीच्या पर्यटन स्थळांपैकी मालदीव हे एक होतं। मात्र मालदीवच्या मंत्र्यांनी भारताशी पंगा घेतला आणि मालदीवच्या पर्यटन स्थळाला त्याचा चांगलाच फटका बसला। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।